हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोला, बोला. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी बोल. हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
हॅलो 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल हॅलो आरूप पाहता लोचनी लोचनी रूप 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 पाहता लोचनी लोचनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। गंगा मैया की जय। सब संतन संतन की की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दा मीशमानन्दिवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनाचं दर्शन करण्याला आज आपण आरंभ करतोय। परमपूजनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव आणि आज आईसाहेबांच्या दरबारामध्ये त्यांच्या समोर अशा प्रकारचा साजरा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे। या उत्सवाला मनापासून त्यांनी संकल्पाच्या रूपाने सहकार्य केलेलं आहे, प्रारंभ केलेला आहे। असे सगळेच भगवत भक्त यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून पांडुरंगाच्या आईसाहेबांच्या तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या सर्व संत मंडळींच्या चरणावर दंडवत करून आज आपण प्रारंभ करतोय। प्रारंभ हा अल्प असतो, पहिला दिवस आहे, सकाळची वेळ आहे। ज्यांना ऐकायची इच्छा आहे, जे निघालेले आहेत तेही अजून इथपर्यंत येऊन पोहोचलेले नाहीत, तरीही पण आपण पत्रिकेमध्ये लिहिल्याप्रमाणे आज सकाळी या पहिल्या सत्राला प्रारंभ करून संपूया। उद्यापासून मात्र ठीक 8 वाजता, म्हणजे 8 वाजता, 8 ते 9:30 1.5 तास जीवनाचं दर्शन तुकोबारांच्या अखंडपणे होत राहील। तुकोबारांच्या चरित्र दर्शनाला आरंभ करण्यापूर्वी श्रवणाचा, कथनाचा अधिकार प्राप्त होण्याकरता आपण तुकोबारांच्या नामाचं स्मरण करूया। तुकाराम 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 बोलायचं सगळ्यांनी। तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली कृति राघवे ख्याति केली शिखरे सागरी तारिये शिखरे सागरी तारिये स्वामी पूर्ण ब्रह्मा प्रकाशी स्वामी पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी उपमानाढळे इहलोकी उपमानाढळे इहलोकी भवसिंधुषी बांधिला से तुझे बहुसिंधुषी बांधिला से तुझे करणे तुकया मानवी वेशधारी भासला मानवी वेशधारी हरिहा लीला विग्रही निर्विकारी लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा श्री हरि व्यापको सर्व जीवा तोचितो परब्रह्म ठेवा तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजले आदरे पांडुरंगे पूजिले आदरे पांडुरंगे मानस केले प्रयाण प्रसंगे मानस केले प्रयाण प्रसंगे मानवी दिव्य रूपीच केली मानवी दिव्य रूपेच केली दिव्य लोकासी नेली दिव्य लोकासी नली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय तुकोबऱ्यांच्या जीवनाचं दर्शन करत असताना तसं संतांचा जन्म कुठं झाला, कोणत्या कुलामध्ये झाला, कोणत्या कालामध्ये झाला, संत चरित्राच्या दृष्टीनं या गोष्टीला फारसं महत्त्व नाही. संतांनी साधना काय केली, काय साधना करून संत या पदावर ते आरूढ झाले. संत पदावर आरूढ झाल्यानंतर
साधकांना मानवाला उपदेशून त्यांनी काय विचार सांगितला तो विचार अत्यंत महत्वाचा आहे. संतांच्या जीवनामध्ये संतांचा विचार महत्वाचा आहे. विचार हे जरी खरं असलं तरीही ज्या वेळेला आपण जीवन दर्शन चरित्र दर्शन करतो त्यावेळेला एक मानवाचा आकार घेऊनच संत मंडळी या भूतलावर येतात. तेव्हा ते कधी आले, कुठे आले, लौकिक दृष्टीनं त्यांचं चरित्रही तितकंच महत्वाचं असतं. संतांचं चरित्र हे पारमार्थिक जीवन जगू इच्छिणाऱ्या पारमार्थिक साधकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. भगवत साक्षात्काराकडे जाणारा तो रस्ता आहे संतांचं चरित्र. म्हणजे संतांच्या चरित्राचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा हा आहे की संत हे देवाला सगळ्यात आवडते असतात. भगवान सांगतात मला जेवढे भक्त आवडतात जगात दुसरं कोणीच आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः न च शंकर्षणो न श्रीर नैवात्मा च यथा भवान. भागवतामध्ये उद्धवाला सांगत असताना भगवान म्हणतात तथा प्रियतमन, त्याप्रमाणे मला अत्यंत आवडते ते नाही. ते म्हणजे कोण? आत्मयोनी ही माझा मुलगा, स्वतःचा पुत्र. मुलगा मला आवडत नाही असं नाही, पण तथा प्रियतमन तितका मला आवडत नाही. जेवढे भक्त आवडतात, जेवढं भक्तावर माझं प्रेम असतं तेवढं माझं माझ्या मुलावरही प्रेम नाही. म्हणजे देवानी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर त्याच्या घरचा मुलगा होण्यापेक्षा त्याचा भक्त होणं हे श्रेष्ठ आहे आणि सरळ अशा प्रकारचं आहे. नाही होत. आणि नुसतं भगवान बोलतात असं नाही. नुसते बोलणारे फार आहे जगामध्ये कीर्तनकारासारखे. दुसऱ्याचं नाव कशाला घेऊ मी. भगवंताच्या जीवनामध्ये भगवंतानी अनेक वेळेला हे सिद्ध करून दिलेलं आहे की मला भक्त जास्त प्रिय आहेत. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे. भक्ताहुनी देवा आवडते त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे. देवा भक्तावनी काही आवडते ऐसे त्रिभुवनी दुजे आन नाही. देवाला भक्तापेक्षा जास्त आवडणार त्रैलोक्यात दुसरं काही नाही. तेव्हा आवडीचा मुख्य विषय मुलगा असतो. संसारी जीवनामध्ये भगवान सांगतात मला माझा पुत्रही आवडत नाही, तितका आवडत नाही. आणि हे भगवंतानी गोकुळामध्ये गोपाळा समवेत काला करत असताना जगाला दाखवून दिलं
आणि काय कयेने नव लाव केला आणि काय गयाने नवला केला काला वाटीचा ठकविला काला वाटिता विधाता ठकविला निता तो वत्से गोवळ घेऊन गेला गुण घेऊन गेला कैसाची आपण येथे होऊनी आठेलावो ऐशा गवळणी त्या पती परस्परी आईच्या गवळणी त्या बोलती परस्परी होनिया ठेला आयशा गवळणी त्या बोलती परस्परी आयशा गवळणी त्या बोलती परस्परी गोकुळामध्ये जे जे चरित्र केलं त्याचा पाढा वाचत असताना निळोबाराय म्हणतात अनेक एक येणे नवलाओ केला. आणखीन एक आश्चर्यकारक अशा प्रकारची लीला भगवंतानी केली. काय केलं? काला वाटीता तो विधाता ठकविला. काल्याचं वाटप करत असताना ब्रह्मदेवाला सुद्धा फसवलं. काय प्रसंग आहे? काल्याचं नाही कीर्तन, पण हा दृष्टांत परमात्मा भक्तावर स्वतःच्या पोरापेक्षा अधिक प्रेम कसा करतो हा सिद्धांत सांगण्याकरता अत्यंत उत्कृष्ट. भगवान गोपाळांना काला वाटत होते. रोजच गोपाळाबरोबर भगवान काला करत असत. काय त्या काल्याचं स्वरूप असेल, त्या काल्याच्या माध्यमातून परमात्मा गोपाळांना काय देत होते हे एकतर ते गोपाळ वर्णन करू शकतात किंवा ते देणारा देव वर्णन करू शकतो. आपण फक्त कल्पना करू शकतो. बरेच तो काला खाल्ला की गोपाळ त्या काल्याच्या सेवनाकरता मुक्ती नको म्हणत असत. काय त्या काल्यामध्ये आनंद असेल. काला सेवन करणारी ही भक्त मंडळी विषयाचा त्याग करतात, याच्यात विशेष नाही आहे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. ब्रह्मादी पदाचा त्याग करतात, याच्यातही विशेष नाही. पण मोक्षपद परमार्थिक लोकांचं ध्येय असणारं, साध्य असणारं मोक्षपद, पण भक्त मंडळी मोक्ष सुद्धा नको म्हणतात त्या काल्याच्या आनंदा करता. मोक्षपद तुच्छ केल्या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती. तुकोबरेंना विचारलं महाराज मोक्षाची तुम्हाला अडचण काय आहे? अडचण? अरे ही मुक्ती आहे ना, ही अत्यंत पापी आहे, मातृघातिनी आहे, मातृघातिनी. हिला जर स्वीकारलं तर भक्तीला मुकावं लागतं. भक्तीने हिला जन्म दिलाय. पुढे भक्तीने धरिले अति मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. पण मग मुक्त झाला की पुन्हा जन्म घेता येत नाही. आणि जन्मालाच नाही आला तर भक्ती कशी करणार? तू राणी मी राणी, पाणी कोण आणि एकमेवा द्वितीय अशा प्रकारच्या स्थितीमध्ये भक्ती कशी करणार? म्हणून तुकोबाराय म्हणतात की मग हा आनंद मिळणार नाही. आणि आपण तिथं आनंद आहे ना, काय करतात त्या आनंदाला? जळणं खाती जळा. साखर होणं नाही, मुंगी होऊन साखर खाण्यात आनंद आहे. आम्हाला साखर नाही बनायचं असलं तरी सध्या नाही बनायचं, पाहू नंतर वेळ आल्यावर. सध्या आम्हाला हा काल्याचा आनंद
सेवन करायचं आहे. आणि हा आनंद सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा जन्म घेणार उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा जन्म घेऊ याचाच अर्थ आम्ही मुक्ती घेणार नाही, कारण मुक्ती घेतल्यानंतर जन्म नाही. जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी भाग. सर्वसामान्य परमार्थाचं करणाऱ्याच्या दृष्टीनं मुक्ती हा चतुर्थ पुरुषार्थ, यामध्ये संशय नाही आहे. पण विशेष जे भक्त आहेत, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकरता निका भक्त असा शब्द वापरलेला आहे, अशा प्रकारचे भक्त, भक्ती रसाला लाचावलेले, भक्ती सुखाला चटावलेले, भक्ती सुखाचं प्राशन करणारे, सेवन करणारी जी भक्त मंडळी आहे, ज्या भक्ती सुखाकरता देवाला सुद्धा वेड लागतं. वेडा झाला, 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 वेडा झाला. लाचावला भक्तीसे, लाचावला भक्तीसे, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी. वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी, भक्तीसी लाचावला भक्तीसी. हा वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी. चतुरातु शिरोमणी असणारा, सर्वज्ञ असणारा, जग अशा प्रकारचं ज्याच्या इच्छेनं सगळं व्यवहार करताय, अशा प्रकारचा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान विष्णू, पण या भक्ती सुखाची चटक लागल्यामुळं वेडा झाला. महाराज वेडा. डोक्यावर परिणाम झाला. डोक्यावर तर नाही परिणाम झाला, पण डोक्यावर परिणाम झाल्यासारखाच वागायला लागला. आवडीनं वेडा झाला, तो प्रेमाने वेडा झाला. आणि मग वेडा झाल्यानंतर त्याच्या कामामध्ये सुसूत्रता राहत नाही. बरंच हा त्रैलोक्याचा अधिपती आहे, अनंत ब्रह्मांडाचा स्वामी मालक आहे. आणि चोखोबाराय भगवत चिंतनात रंगून गेले. त्यांना घराची आठवण राहिली नाही. त्यांची पत्नी, तिची बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. अशा वेळेला आपल्या चिंतनात तो रंगल्यामुळं तिथं मदत करणं हे साहजिक आहे, हे ठीक आहे. पण मग कुठल्याही एखाद्या हॉस्पिटलच्या प्रमुखाला नुसतं फोन केला असता तर अँब्युलन्स घेऊन गेला असता ना तो. VIP सोय केली असती त्या बाईची. ह्यो गेला तर गेला. आता दाईचं काम करायचंय, पुरुष म्हणून कसं करायचं, स्त्री बनला, चोखोबारायांची बहीण झाला. आणि अक्षरशः आपल्या भक्ताच्या पत्नीचं बाळांतपण भगवंतानी करावं. आणखीन वेडेपणा दुसरा कसलाय. वेडा झाला तेव्हा खूप प्रेम भक्तावर आहे. काल्याचा प्रसंग आहे. प्रेमामुळेच भक्तांना तो काला देत होते. तेव्हा हा काला सेवन करण्याकरता ती गोपाळ मंडळी मोक्षाचा त्याग करतायत. तर तो काला पाहण्याकरता काला सुरू झाला की सगळा स्वर्ग ओस पडायचा. संचार मधली जशी काय शुकशुकाट दिवसा रस्त्यावर स्वर्गातल्या सगळे देव विमानात बसून गोपाळ काला खात होते. तो पाहण्याकरता अंतरिक्षामध्ये यायचे सपरिवार.
आणि ते नुसते पाहत राहायचे. गोपाळ जो आनंद त्या आनंद त्यांचा आनंद पाहण्यातच हे आनंदी व्हायचे. आजीवो समरावती हरिओस अमरावती काला पहावया येती काला पहावया येती आ देवा विचारती देह भाव आपुला अमरावती. अमरावती म्हणजे अकोल्याच्या पुढची नाही. स्वर्गाच्या राजधानीचं नाव अमरावती आहे. जिथला इंद्र अशा प्रकारचा राजा आहे, शासक आहे. तर ही सगळी अमरावती ओस पडावी. तो काला पाहण्याकरता यायची. पाहण्यात आनंद वाटायचा. पण पाहण्यातला आनंद, खाण्याचा आनंद कुठं पाहण्यात राहतो का? त्यांना इच्छा व्हायला लागली की आपल्यालाही हा आनंद मिळावा, आपल्यालाही हा आनंद मिळावा. भगवंतानी तो काही त्यांना आनंद मिळू दिला नाही. ज्या दिवशी हे मासे बनले त्या दिवशी पोरांना नदीवर जाऊच दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये तीच चर्चा. देवाचा अपमान. देवाला रेकाम्या हाताने परत यावं लागलं. देवांना काला मिळाला नाही. देवापेक्षा गोपाळ श्रेष्ठ ठरले. सगळी ही चर्चा. ब्रह्मदेवानी पेपर वाचला. ब्रह्मदेवाला इच्छा निर्माण झाली आपल्यालाही खरं तो कालाचा आनंद मिळायला पाहिजे. मिळणार कसा? आपण ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे जगाचा कॅबिनेट मंत्री. एका राज्याचा किंवा देशाचा नाही, जगाचा कॅबिनेट मंत्री. जगाचं उत्पत्तीचं सृजन खातं ज्याच्याकडे. कधी कल्पना केली किती मोठी व्यक्ती असेल? बरं, जगाची शरीर निर्माण करायची तर शरीराचे 84 लाख प्रकार आहे. आणि मग शरीर म्हटलं की त्याला सगळे अवयव आहेत. लहान जरी प्राणी असला, मुंगी असली तरी तिला सुद्धा डोळे आहेत. चिलट असलं त्याला सुद्धा काय आहेत? डोळे आहेत. चिलटापेक्षाही काही लहान अशा प्रकारचे जीव आहेत, त्यांना डोळे आहेत, त्यांना किडनी आहेत, त्यांना हृदय आहे. आणि एवढे लहान लहान पार्ट बनवायचे म्हणजे किती अवघड काम आहे. हे सगळ्या फॅक्टऱ्या त्याच्या मालकीच्या आहेत. डोळ्याच्याच कितीतरी फॅक्टरी आहे. म्हशीचा डोळा वेगळा, हरणाचा डोळा वेगळा, माणसाचा डोळा वेगळा, चिलटाचा डोळा वेगळा. बरं, सगळं व्यवस्थित. असं कधी नाही की चिलटाला म्हशीचा डोळा लागला. आणि हे सगळं खातं ब्रह्मदेवाकडे. किती मोठी व्यक्ती आहे, केवढा मोठा अशा प्रकारचा कारभार असेल, किती लोक असतील त्या फॅक्टरीमध्ये कामाला. म्हणजे असा हा ब्रह्मदेव अर्थात भगवंताच्या नाभिकमळापासून त्याचा जन्म झालेला, ज्याचे नाभिकमळी जन्म चतुरानना म्हणजे कृष्णाचा पोटचा पोरगा ना. पण ब्रह्मदेवाने ओळखलेलं नव्हतं की हा आपला बाप आहे म्हणून. ठीक आहे, पोराने नका का ओळखे ना, पण बापाला तर माहिती आहे ना हे आपलं पोरग आहे म्हणून. ब्रह्मदेवाने विचार केला असं तर जाता येत नाही बा, लोक नावं ठेवतील की ब्रह्मदेव तिथं भीक मागायला गेला. अहंकारी माणसाचा लय ताप राहतो मनस. तो अहंकार गप्प नाही बसू देत. आणि मग त्यांनी ठरवलं की हा दुसऱ्याला काला खाऊ देत नाही, स्वर्गातल्या देवाला मिळू दिला नाही, फक्त गोपाळांना हा काला वाटतोय. ब्रह्मदेव गोपाळ झाला माणूस. गोपाळ झाला म्हणजे गोपाळासारखा झाला. गोपाळ झाल्यावर तर त्याला काला मिळालाच असता, पण गोपाळाचं बाह्य वेश त्याने धारण केला आणि आतलं अंतःकरण गोपाळाचं नव्हतं, ते ब्रह्मदेवाचं होतं. आणि घुसला त्यांच्यामध्ये. नाही दिला भगवंतानी महाराज. सगळ्याला वाटला, पण नेमका त्याचा हात काय केला? चुकवला. पहिल्यांदा त्याला असं वाटलं गर्दी आहे म्हणून होत असेल वा, पण मग आता हुशार असलो ना, 4 डोके
त्याच्या लक्षात आलं की बाकीच्याचे पोट भरत आलेले तरी आपल्या पात्रावर मीठ सुद्धा नाही आलेलं. म्हणजे यांनी आपल्याला ओळखलंय की हा गोपाळ नाहीये, डुप्लिकेट आहे. महाराज आपण सगळ्याला फसवू शकतो, देवाला नाही फसवू शकत. सगळ्या पुढं नाटकं करता येतात, नाटकं चालतातही. आज नाटकच करावी लागतात कारण सगळेच नाटकी आहेत. पोरापुढं आईबापाला नाटक करावं लागतं, आईबापा पुढं पोरं नाटक करतात, जनतेपुढं नेते नाटक करतात, नेत्यापुढं लोक नाटक करतात, श्रोत्यापुढं वक्त्याला नाटक करावं लागतं, वक्त्यापुढं श्रोते. सगळेच नाटके आहेत महाराज, सगळे नाटकीच आहे. लयच एका चढीत एक अभिनेता आहे बा. पण देवापुढं नाही चालत महाराज नाटक. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे ना. खोटेपणा त्याला अजिबातच चालत नाही. त्यानं नाही दिलं. ब्रह्मदेव हुशार होता, तो म्हणे आता चल निघ, अक्कल हुशारीनं आणि स्वखुशीनं मागं निघ, अन्यथा काला वाटपाचा कार्यक्रम संपला की आपल्याला पकडलं जाईल आणि चौकशी होईल, सगळं भांड फुटल. सरकला माग, त्या टोळक्यातून लांब गेला पण काला मिळाला नाही. काला खाण्याची आशा त्याला माग जाऊ देईना गेली. मग त्याला क्रोध निर्माण झाला. असा देत नाही का काला, आता दुसऱ्या प्रकाराने आपण मिळवू म्हणे. आणि आपल्याला काला न दिल्यामुळं कृष्णाला अद्दल घडवायची त्याने ठरवली. हे काला खाण्याच्या रंगात रंगलेले गोपाळ आहेत. वासरं चरत चरत थोडे दूर गेले, कोणाचंही वासराकडे लक्ष नाहीये. असं ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ती सगळी वासरं तिथून उचलली आणि थेट ब्रह्मलोकाला नेऊन ठेवली. एकाचं पोट भरलेलं होतं कारण टाकी लहान होती त्याची. काहीच्या टाक्या लहान असतात तर त्याच्यामुळं त्याला फार नाही, उगा अर्धा पाऊण लिटरमध्ये ती भरते, पण मग लगेच रिकामी बी होते. काहीच्या मोठ्या असतात, 2-2, 4-4 दिवस पुन्हा ताण नाही राहत. आता तो पुढं आला, पाहिलं तर कुठंच वासरं दिसायला गेले. मग तो बोंबालला, वासरं नाही, अरे वासरं कुठं गेली काय माहिती, अरे वासरं कुठे गेली काय माहिती, वासरं नाही, वासरं नाही. भगवंतानी पाहिलं, अरे बघा तुमचं झालेलं आहे ना. ते म्हणजे झालंय, थोडं हातात येते, आम्ही चालता चालता घेतो कार्यक्रम करून. म्हणजे पोरं सगळे वासरं आणायला. पहिल्यांदा हा वाटीतच होता, सगळ्यांचं पोट भरल्यावर मग याने. हा विशेष होता मला, सगळ्या पोरांचा तो नेता होता. पण अगोदर पोरांचे पोट भरायचं, नंतर आपण खायचं. आता पोराकडं पाहतच नाहीत महाराज नेते लोक. त्याच्यामुळं मग ते पोरं बी नाही राहत, मग चिकटून जाते सोडून. मग तो खात बसला. पोरं वासरं पाहायला म्हणून जरा लांब गेले. पोरं लांब गेलेली पाहिली की महाराज ब्रह्मदेवानी पोरंही उचलले, किडनॅप. म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरता हे पोरं उचलायचे कार्यक्रम तेव्हापासून चालू आहे. थोडा वेळ झाला, पोरं नाही, वासरं नाही, काय भानगड. यानं इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, वेणू वाजवला, कशाचाच पत्ता नाही. याला वाटलं काय झालं बा, म्हणून याने मग डोळे झाकले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं तर पोरं थेट ब्रह्मलोकात. हो, आपल्या चिरंजीवाचं कर्तृत्व. भगवंतानी त्यालाही अशा प्रकारची अद्दल घडवायचं ठरवलं. त्याची अपेक्षा अशी होती की पोरं नाहीत म्हणल्यानंतर हा शोकाकुल होईल, रडेल, इकडं तिकडं फिरत राहील. मग आपण त्याला सांगू, तुला पाहिजेत का पोरं, लागतात का पोरं, तुला पोरं लागत असले तर गपचिप बंगल्यावर एवढे पाठव. काला त्याला दुसरं काय लागत. म्हणून तो पाहण्याकरता खाली आला पाहतो. भगवंतानी तेवढी जेवढी वासरं होती तेवढे वासरं वासराचं रूप स्वतः घेतलेलं आहे आणि पोरांचंही रूप स्वतः घेतलेलं. स्वतःच पोरं आणि वासरं बांधला. पुन्हा काल्याचा कार्यक्रम चालू. हा खाली आला तर काला चालू. त्याला म्हणणार बरोबर काय भानगड आहे.
हे पुन्हा कसं काय आले इथं? हे तर आपण वर नेलेले. आपण आलो एका रस्त्याने, हा दुसऱ्या रस्त्याने घेऊन आला का काय? वर पळाला ब्रह्मदेव. वर पाहत होतो योग निद्रेमध्ये, वरती सगळे झोपलेले आहेत. अरे हे तर इथं आहे, मग तिथं काय दिसतो? आपल्याला काही स्वप्न फिप्न पडलं काय? ते पुन्हा खाली पळत आलं, पुन्हा वर गेलो, 2-4 चक्रा हाणल्या. त्याला काही मेळच बसाना गेला. 4ही डोके बंद पडले महाराज. लोड आल्यावर जसे डीपीचा फ्यूज उडतो तसा त्याला लोड आला त्या चमत्काराचा आणि 4ही डोके बंद पडले. मग भगवान विष्णूला शरण गेला. प्रभू हे काय लिहिलं आहे? वरचे खरे गोपाळ आहेत का हे खरचे वोळे गोपाळ आहेत? आणि दोन्ही खरे असले तर 2 कसे काय झाले? मी तर एका साच्यातून एकच मूर्ती बाहेर काढतो महाराज. या सृष्टीच्या निर्माण करण्याची खरंच 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 कमाल आहे. किती असंख्य अशा प्रकारचे देह आहेत, पण एकासारखा दुसरा नाही. प्रत्येकात काही ना काही काय आहे, फरक आहे. नुसता काही ना काही ना सगळे. मी नेहमी सांगतो, आता चालायचं काय? सगळे चालतात. काय चालायला? पहिला एक पाय पुढं ठेवायचा, मागचा उचलायचा, तो त्याच्या पुढं ठेवायचा, तो ठेवला हा उचलायचा, तो ह्यालाच काय म्हणते? चालणं. ते चालणं नाही महाराज सगळ्याचं सारखं. उगं 5-50 जर चालत असले का मागून नुसतं बारीक प्रत्येकाकडे पहा. ते अंग हालत चालताना ते नाही सारखं हालत. ते काय काहीच तुर 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 तुर, जसं काही शेळी चालली तो काही हत्तीसारखं वत्ताडांग. त्याच्यात विशेष नाही, बोटावरच्या रेषा सारख्या नाही बा. आता अलीकडे आधार कार्डाला त्या रेषा मुख्य मानल्या जाऊ लागले. रेषा आता प्रत्येक व्यक्ती निर्माण करत असताना त्या रेषा दुसऱ्यासारख्या येणार नाही याची दक्षता जर घेतली जात असेल तर काय बुद्धी समजावी त्याची. आणि हे 2 सारखे देवा काय भानगड एकच काय? दुसरा ब्रह्मदेव तुम्ही निर्माण केला का काय? हे 2 सारखे कसे काय? विष्णूच्या स्वरूपात असताना भगवान हसलेले आहेत. वेड्या, नीट पाय, नीट पाय. कृपा केली त्याच्यावर आणि मग त्यांनी पाहिलं तर वासराच्या रूपातही आपला पप्पा, त्या पोराच्या रूपातही आपला पप्पा आहे. आणि कृष्ण तर साक्षात काय आहे? विष्णू आहे. मग त्याचा अहंकार गेला, तो शरण आला. महाराज दंडवत घातले, देवा चुकलो मी. त्यांनी सांगितलं ठीक आहे, पुन्हा चुकू नको. त्याला माफ केले, काला नाही दिला. काला फक्त फक्त आणि फक्त गोपाळ म्हणजे जे भक्त आहेत त्यांनाच परमात्मा काला देतो, दुसऱ्याला देत नाही.